नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 26 डिसेंबरला आहे दत्त जयंती. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमासुद्धा आहे. त्याचबरोबर या दिवशी अन्नपूर्णा जयंतीसुद्धा आहे. तर असे 3 शुभ योग जे आहेत ते एकत्र जुळून आलेले आहेत. यामुळे या मंगळवारचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. तर पहा, भगवान दत्तात्रयाला सृष्टीचे रचनाकारक ब्रह्मदेव, पालनकर्ते विष्णू आणि लय करणारे भगवान विष्णू यांच्या रूपात महेश यांचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे दत्तात्रयाची उपासना ही उत्पत्ती, स्थिती आणि लय या 3 शक्तीची उपासना असं मानलं जातं. आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मामध्ये दत्त जयंती हा मार्गशीर्ष महिन्यातील एक महत्त्वाचा सण आहे. त्याचबरोबर औदुंबर म्हणजे जे उंबराचं झाड जे आहे हे दत्ताचं आवडते वृक्ष मानण्यात आलेले आहेत. असं म्हटलं जातं की या झाडामध्ये दत्ताचा वास असतो आणि या झाडाची पूजा केल्यामुळे दत्त महाराज हे आपल्यावरती प्रसन्न होतात. तर पहा, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रयांचा जन्म झाला आणि म्हणूनच या दिवशी दत्त जयंती जी आहे ती साजरी केली जाते. तर यावर्षी जी दत्त जयंती आहे तर ही या वर्षाच्या शेवट म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये 26 डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. दत्त महाराज हे भगवान विष्णूंचं 6वं रूप मानलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी दत्त महाराजांची सेवा करायची आहे, काही उपाय करायचे आहेत, जेणेकरून भगवान दत्तात्रय म्हणजे भगवान दत्त हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. तर आपल्याला अशा ठिकाणी हे एक फूल अर्पण करायचं आहे. यामुळे गरिबी ही नावालाही उरणार नाही आणि फक्त 3 दिवसामध्ये प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हा उपाय जो आहे तो उपाय आपल्याला आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण करण्यासाठी करायचं आहे. प्रत्येकाच्या मनात इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनात काही ना काही इच्छा असतातच आणि याच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करतो. परंतु कधीकधी प्रयत्न करूनही आपल्या इच्छा या पूर्ण होत नाही. या इच्छा पूर्ण होत नाही कारण आपल्या नशिबाची साथ आपल्याला नसते, म्हणून आपल्या इच्छा पूर्ण होत नाही. आणि म्हणूनच आपल्याला विशिष्ट तिथीवरती काही उपाय हे करायचे असतात, जेणेकरून आपल्या नशिबाची साथ ही आपल्याला मिळेल आणि आपण जे पण प्रयत्न कष्ट करू त्यातून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. तर पहा, तुम्हाला असं कोणतं फूल हे अर्पण करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं दत्त महाराजांना प्रिय असणारं म्हणजे उंबराचं फूल. परंतु हे उंबराचं फूल जे आहे तो शक्यतो कोणालाच मिळत नाही. ज्याचं नशीब आणि भाग्य असेल त्याच व्यक्तीला हे उंबराचं फूल पाहायला मिळतं. नाहीतर उंबराचं फूल जे आहे ते कधीच कोणाला पाहायला मिळतं नाही आणि भेटतसुद्धा नाही. जर तुमच्या घरी जर उंबराचं मोठं झाड असेल तर शक्य झालं तर आवर्जून तुम्हाला उंबराचं फूल भेटलं तर नक्की घेऊन तुम्हाला त्याचा उपाय करायचा आहे. तर ते फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि ते फूल तुम्हाला तोडून तुमच्या देवघरामध्ये असणारं दत्त महाराज जे आहे तर त्यांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. ते अर्पण करत असताना मनोमन तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे. कितीही कठीण तुमची इच्छा असो, हे फूल अर्पण करताना जर तुम्ही व्यक्त केली तर तुमच्या कठीणातील कठीण इच्छा ही फक्त 3 दिवसामध्ये पूर्ण होईल. इतकं चमत्कारिक फूल जे आहे ते इच्छापूर्तीसाठी मानलं जातं. परंतु हे फूल जास्त करून कोणालाच मिळत नाही. भाग्यशाली आणि नशीबवान लोकांनाच हे फूल मिळत असतं. तुम्हाला भेटलं तर आवर्जून तुम्ही ही संधी सोडू नका. नक्की हे फूल घेऊन सांगितल्याप्रमाणे हा उपाय करा. हे फूल अर्पण केल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आपल्याला घ्यायचं आहे, एका लाल किंवा पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे. हे तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातली गरिबी, दारिद्र्य हे नष्ट होते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते. त्याचबरोबर आता प्रत्येकाला उंबराचं फूल भेटणं हे अशक्य आहे, भेटणारच नाही. ज्यांना भेटेल त्यांनी नक्की हा उपाय करा. आता ज्यांना फूल भेटणार नाही
त्यांच्या घराजवळ झाड नाही, तर अशांनी काय करायचं, तर तुम्हाला एक गुलाबाच्या लाल गुलाब जे असतं तर ते लाल गुलाबाच्या फुलांची माळ बनवायची आहे। तर ही माळ तुम्ही 5 फुलांची, 11 फुलांची सुद्धा बनवू शकतात किंवा 7 फुलांची सुद्धा बनवू शकतात आणि ही माळ तुम्हाला दत्त महाराजांना अर्पण करायची आहे। तुमच्या घरात फोटो असेल तिथेही अर्पण करा किंवा मंदिरामध्ये तुम्ही जाऊन केली तरी सुद्धा चालेल आणि ही माळ तुम्हाला अर्पण करत असताना तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे। अतिशय इच्छापूर्तीसाठी सुद्धा हा उपाय खूप प्रभावी मानला जातो आणि भगवान दत्तांना गुलाबाची फुलं ही अतिशय प्रिय आहे। त्याचबरोबर आता तुम्हाला गुलाबाचीही फुलं भेटली नाही, उंबराचंही फूल भेटलं नाही, मग तुम्हाला पिवळ्या कलरचे जे झेंडूचे फुलं असतात तर ते पिवळ्या कलरचे झेंडूची फुलांची माळ ही तुम्हाला दत्त महाराजांना अर्पण करायची आहे। कारण दत्त महाराजांना पिवळे फुलं हे अतिशय प्रिय आहेत आणि यामुळे पिवळ्या झेंडूचे फुलं सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात किंवा त्याची माळ सुद्धा अर्पण तुम्ही करू शकतात आणि हे अर्पण करत असताना सुद्धा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे। सांगितल्याप्रमाणे 3 पैकी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उंबराचं फूल भेटलं तर ते अर्पण करा, नाही भेटलं तर गुलाबाचे फुलं अर्पण करा, तेही नाही भेटलं तर झेंडूची पिवळी फुलं अर्पण करा। तर अशा पद्धतीने हे फुलं जे आहे ते तुम्हाला उद्या महाराजांना प्रिय असणारी अर्पण करायची आहे आणि तुमची इच्छाही तुम्हाला व्यक्त करायची आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।